मित्रांनो, खरं सांगायचं तर ही गोष्ट सुरू होते एका साध्या कॉफी शॉप मध्ये, जिथे एका 14 वर्षाच्या मुलीनं फक्त काही तास पार्ट टाइम काम करत करत एक असं गुपित शोधलं ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. हो, ही गोष्ट आहे क्रिस विडनरच्या मुलीची. ती कॉफी बनवायची, ग्राहकांशी गप्पा मारायची आणि दिवसाच्या शेवटी हसत मुखाने घरी परतायची. नोकरी तशी अगदी सामान्य होती आणि पगार सुद्धा तितका सामान्य. पण या साध्या सुध्या वातावरणात तिने एक असं तत्व शोधलं जे बऱ्याच मोठ्या व्यावसायिकांना सुद्धा माहिती नसतं. फक्त ते एक तत्व वापरून तिचं उत्पन्न तिप्पट झालं. म्हणजे समजा सुरुवातीला ती $2000 कमवत होती, तर काही महिन्यातच तिचं उत्पन्न $6000 वर पोहोचलं. आता कल्पना करा, हेच तत्व तुम्ही शिकलात तर ही गोष्ट फक्त कमाई वाढवण्याची नाही, तर माणसांशी नातं जोडण्याची आणि संवादातून संधी निर्माण करण्याची आहे. ती जेव्हा त्या कॉफी शॉप मध्ये काम करत होती तेव्हा तिथे तिचा पगार $8 प्रति तास होता. त्यात भर म्हणून तिला ग्राहकांकडून टिप सुद्धा मिळायच्या. सुरुवातीला तिला दिवसाला सगळे मिळून $20 पर्यंत मिळायचे. त्यामुळे तिला खूप छान वाटायचं. त्या वयात $20 ही रक्कम काही कमी नव्हती. पण खरी गंमत तर नंतर सुरू झाली. हळूहळू हीच रक्कम $20 पासून $40, मग $50 आणि मग $60 पर्यंत पोहोचली. आणि कधी कधी तर तिला दिवसाखेरीज $75 पर्यंत सुद्धा मिळत होते. तीच नोकरी, तेच ग्राहक आणि तीच कॉफी. फक्त काहीतरी बदललं होतं आणि तो बदल तिच्या विचारात झाला होता. हे ऐकून लेखक ख्रिस एकदम अचंबित झाला. थोडं मिश्किलपणे त्यानं आपल्या मुलीला विचारलं, तू एवढे पैसे कसे कमवतेस? कॉफीच विकतेस ना, ड्रग्ज तर विकत नाही ना? ती खळखळून हसली आणि म्हणाली, बाबा काळजी करू नका, मी लोकांचं एक गुपित शोधलंय. गुपित? कोणतं गुपित? वडिलांनी कुतूहलाने विचारलं. तेव्हा त्या 14 वर्षाच्या मुलीनं हसत उत्तर दिलं, बाबा लोकांना स्वतःबद्दल बोलायला फार आवडतं. जेव्हा मी त्यांना संधी देते, बोलू देते, तेव्हा त्यांना आपलंसं वाटतं आणि मग ते मला चांगल्या टिप्स देतात. हे ऐकून लेखक अक्षरशः थक्क झाला. कारण हे साधं वाटणारं पण अतिशय महत्वाचं तत्व बरेच मोठे व्यावसायिक, लाखो कोटींचा व्यवहार करणारे लोक सुद्धा समजू शकत नाही आणि म्हणूनच बऱ्याचदा ते अपयशी ठरतात. पण केवळ 14 वर्षाच्या त्याच्या मुलीला समजलं की कोणताही व्यवसाय, मग तो साधा कॉफी विकणारा असो की अवकाशात जाणारं रॉकेट विकणारा, त्याचं खरं यश हे ग्राहकांच्या मनातलं जाणून घेण्यात असतं. त्यांच्या गरजा, त्यांच्या समस्या, त्यांना काय वाटतं हे समजून घेतलं की यश तुमच्याकडेच येतं. उदाहरण देताना ती म्हणाली, बाबा सुरुवातीला मी ग्राहक आले की पटकन त्यांना ऑर्डर प्रमाणे कॉफी देत असे. माझं काम कसं लवकर उरकायचं याच्यावरच माझं फक्त लक्ष असे. त्यातले काही जण टिप्स द्यायचे, काही जण नाही द्यायचे. पण नंतर मी एक वेगळी पद्धत वापरायला सुरुवात केली. मी त्यांच्याशी संवाद साधायला लागले. त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल, त्यांच्या अडचणींबद्दल थोडं चौकसपणे बोलायला लागले. आणि काय झालं माहितीये, लोक माझ्यासोबत स्वतःबद्दल बोलायला लागले, खुलायला लागले आणि त्यानंतर त्यांनी मला टिप्सही भरघोस द्यायला सुरुवात केली. एक साधा बदल आणि कमाईत 3 पट वाढ. बघा मित्रांनो, ही आहे पहिली पायरी त्या 3 स्टेपच्या फॉर्म्युल्याची, ज्यामुळे तुम्ही कुणाशीही, कधीही, कुठेही सहज संवाद साधू शकता. बऱ्याच लोकांना अशी अडचण असते की जर एखाद्याशी बोलायचं असेल तर सुरुवात कशी करायची. पण काळजी करू नका, हीच अडचण लक्षात घेऊन आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे एक 3 स्टेप फॉर्म्युला, जो हाऊ टू टॉक टू एनीबडी, एनी टाइम, एनीवेअर या क्रिस विडनर यांच्या पुस्तकावर आधारित आहे. पहिली स्टेप आहे प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं ही केवळ संवाद सुरू करण्याची पद्धत नाही, ती एक अशी सवय आहे जी तुमचं नातं चांगलं करू शकते, नेटवर्क वाढवू शकते आणि हो, फायनान्शियल सक्सेस सुद्धा मिळवून देऊ शकते. आपण बघतो की बरेच लोक जेव्हा कोणाशी बोलायला सुरुवात करतात तेव्हा सतत स्वतःला मी किती भारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मी मागच्या आठवड्यात इकडे गेलो होतो, मी हे केलं, मी हे खाल्लं, मी असंच करतो, मी तसंच करतो. सतत आपलीच बढाई करत राहतात आणि त्यात संवाद मात्र हरवतो. पण लेखक सांगतात, तुम्ही किती इंटरेस्टिंग आहात यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही समोरच्याच्या गोष्टींमध्ये किती इंटरेस्टेड आहात. हो, तुम्ही स्वतः सुद्धा आकर्षक असणं महत्वाचं आहे. त्यासाठी नवीन नवीन गोष्टी करा, विविध विषयात ज्ञान मिळवा. हे सगळं तुम्हाला आकर्षक बनवतं. आपल्या बोलण्याला त्यामुळे एक स्पष्टता येते, संवादाला दिशा मिळते. पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे समोरच्याला समजून घेण्याची इच्छा. जसे डेल कार्नेजी
आपल्या प्रसिद्ध पुस्तकात म्हणतात, एखाद्या माणसासाठी त्याचं स्वतःचं नाव ऐकणं हे त्याच्या कानांसाठी सगळ्यात गोड, आपुलकीचे आणि खास वाटणारे शब्द असतात. म्हणून शक्य तिथे समोरच्याचं नाव घेऊन बोला. म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की दुसऱ्यांमध्ये इंटरेस्ट घ्यायला शिकणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना त्यांच्या आवडीनिवडींबद्दल, अनुभवांबद्दल किंवा मतांबद्दल विचारणं. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखाद्या पार्टीला गेला आहात आणि तिथे एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होते. आता तुम्हाला त्यांच्याशी संवाद सुरू करायचा आहे. पण कसा? तर तुमच्याकडे एक सोपा पण जबरदस्त प्रभावी मार्ग आहे. तो म्हणजे प्रश्न विचारणे. जसे की, ही पार्टी ज्यांनी आयोजित केली आहे त्यांना तुम्ही कसं काय ओळखता? तुम्हाला अशा पार्टीमध्ये यायला आवडतं का? तुम्ही अशा इव्हेंट्सना नेहमी येता का? हे प्रश्न ऐकायला अगदी साधे वाटत असतील, पण लक्षात ठेवा, अशा प्रश्नांमुळे समोरची व्यक्ती संवादाच्या केंद्रस्थानी येते आणि ते समोरच्याला त्या संवादाचा हिरो बनवतात. थोडक्यात सांगायचं झालं तर, तुम्ही जर खरोखर प्रभावी संवाद साधू इच्छित असाल तर स्वतःबद्दल बोलण्याआधी समोरच्याला बोलायला भाग पाडणारे प्रश्न विचारा. दुसरी स्टेप आहे, काहीतरी कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करा. कधी असं झालंय का मित्रांनो की तुमच्या घरी एखादे काका आले आणि भेटत्या क्षणी त्यांनी प्रश्नांवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. कसा आहेस बाळा? काय चाललंय सध्या? शाळा कशी चालू आहे? जॉब मध्ये काय नवीन चालू आहे? सुरुवातीला बरं वाटतं, पण काही मिनिटात पुढे काय बोलावं हे सुचत नाही आणि मग येते नीरव शांतता. असं का होतं? कारण हे सगळे प्रश्न फक्त बोलायला सुरुवात करून देतात, पण तुमच्यात आणि समोरच्यात एक कनेक्शन तयार होत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणाल, शाळा चांगली चालू आहे, पण काका आता शाळेत जात नाही. म्हणजे मग तुमचा आणि त्यांचा काही कॉमन टॉपिकच नाहीये आणि मग संवाद थांबतो. म्हणूनच आपल्याला आपल्या संवादात पुढचं पाऊल टाकायचं असेल तर कनेक्शन शोधणं खूप महत्वाचं असतं. दोघांमध्ये समान गोष्टी ओळखा, समान आवडी शोधा आणि त्यावरून संवाद पुढे घेऊन जा. उदाहरणार्थ, तुम्ही काकांना विचाराल, काका तुम्ही IPL पाहता का? आणि ते म्हणाले, हो रोजच पाहतो. आणि तुम्हालाही क्रिकेट आवडत असेल तर बास, इथे सापडलं तुमचं कॉमन कनेक्शन. आता तुम्ही मस्त गप्पा मारू शकता. आवडता खेळाडू कोण? मॅच कोण जिंकेल? कुठली मॅच जबरदस्त होती? असं बरंच काही. हेच तंत्र सगळ्यांसाठी लागू होतं. काका, काकू, मित्र, मैत्रीण, अनोळखी व्यक्ती, कोणासोबतही. फक्त प्रश्न विचारताना असा विचारा की उत्तरातून एकमेकांमधली समानता शोधू शकाल. कारण ही समानता म्हणजेच कनेक्शन आणि हेच कनेक्शन तुमचं नातं मजबूत करतं. तिसरी स्टेप आहे, त्याच दिशेने संवाद पुढे घेऊन जा. आता समजा तुम्ही कोणाशी तरी बोलताय आणि प्रश्न विचारून तुम्हाला एक कॉमन कनेक्शन सापडलंय. उदाहरणार्थ, तुम्ही विचारलं, तुम्हाला फिरायला जायला आवडतं का? तर आता काय कराल? अरे वा, मलाही खूप आवडतं. आणि मग लगेच दुसरा विषय. असं करून संवाद थांबवू नका किंवा लगेच विषय बदलून दुसऱ्या विषयावर प्रश्न विचारू नका. तो संवाद नाही, एक चौकशी केल्यासारखं वाटते. जेव्हा तुम्हाला कनेक्शन मिळालं तिथूनच संवाद पुढे घेऊन जा. त्याच विषयावर सखोल गप्पा मारा. समोरच्याने म्हटलं की त्यांना फिरायला आवडतं, मग त्यांना विचारा, छान, आतापर्यंतची तुमची बेस्ट ट्रिप कोणती होती? तुम्हाला कोणत्या देशात फिरायला जायला आवडेल? तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासात असा कोणता अनुभव आहे जो कधीच विसरता येणार नाही? आणि त्याचबरोबर तुमचेही काही अनुभव शेअर करा. अशा प्रकारचा संवाद तुमचं कनेक्शन मजबूत करतो. आणि मानसशास्त्रानुसार आपल्यासारखी आवड असलेली, आपल्यासारखा विचार करणारी माणसं आपल्याला आपोआप आवडतात. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या इंटरेस्टमध्ये रस दाखवता तेव्हा त्यांना वाटतं की हा पण माझ्यासारखाच आहे आणि मग एकमेकांमध्ये एक जिव्हाळा निर्माण होतो. मित्रांनो, आज आपण जे शिकलो त्याचा छोटासा सारांश. सर्वात पहिलं पाऊल म्हणजे प्रश्न विचारा. प्रश्न विचारल्यावर लक्ष द्या की तुमच्यात काही कॉमन आहे का? आणि जेव्हा कनेक्शन सापडेल तिथूनच संवाद पुढे घेऊन जा. त्याच विषयावर गप्पा मारा, अनुभव शेअर करा आणि समोरच्यालाही बोलू द्या. हे तुमचं नातं मजबूत करेल. आजच हे प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझा उत्साह वाढवा आणि कमेंटमध्ये तुमचं मत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.